श्रीमती आडाळकर मॅडम. आज आपण शिक्षक मुलाखत घेत आहोत. हे आहेत काकडे सर आणि हे आहेत श्रीमती पाटील मॅडम. विषय आहे शाळेतील सुधारणा प्रक्रियेत शिक्षकांचा सहभाग. मी प्रत्येकाला एक एक प्रश्न विचारेन, तुमचे जे मत असेल ते तुम्ही व्यक्त करा. शाळा प्रशासन शिक्षकांना सुधारणा विषयांवर मत व्यक्त करण्याची संधी देत असं तुम्हाला वाटतं का? हो. शाळेत नियमितपणे सूचना अभिप्राय बैठका घेतल्या जातात, बरोबर मॅडम? अगदी शाळेत नियमितपणे बैठका घेतल्या जातात आणि शिक्षकांचा आणि मुख्याध्यापक आदरणीय मुख्याध्यापक सगळ्यांच्या सहविचाराने बरेच सारे निर्णय घेतात. शिक्षकांच्या सूचनांचं स्वागत केलं जातं आणि योग्य त्या पद्धतीने या सगळ्या सहविचार सभा पार पाडून विद्यार्थ्यांचं हित साधलं. शिक्षकांच्या सूचनांचा विचार निर्णय प्रक्रियेत केला जातो. हो, नक्कीच केला. शाळेत सूचना पेटी किंवा अभिप्राय प्रणाली उपलब्ध आहे. हो, शाळेत संवाद पेटी अभिप्राय प्रणाली जी आहे ती एक संवाद पेटीचं एक अरेंज केलेली आहे आणि त्या पेटीच्या माध्यमातून जे विद्यार्थी शिक्षकांबद्दल त्यांना आदरयुक्त भीती असते, कधी कधी काही विद्यार्थी प्रत्यक्षात व्यक्त होऊ शकत नाही, तर ते लेखी माध्यमातून त्यांचं मत मांडतात आणि शिक्षक आणि शालेय प्रशासनाशी सुसंवाद साधून आपलं मत मांडून विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्या सूचनांचा उपयोग होतो. म्हणजे विद्यार्थ्यांचा सहभाग हा अगदी निश्चित होतोय त्या संवाद पेटीच्या माध्यमातून आणि शिक्षक आणि विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यातला गॅप जो आहे, जी पोकळी ती भरून निघते. शिक्षकांना शैक्षणिक सुधारणा सुचवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. हो. शिक्षकांच्या सूचनावर प्रत्यक्ष कृती केली जाते मॅडम. अगदी 100% केली. शाळेत सहकार्यपूर्ण वातावरण असल्यामुळे शिक्षक मोकळेपणाने मत व्यक्त करतात का? हो. शाळा प्रशासन शिक्षकांच्या नवकल्पनांना पाठिंबा देते. सर्जनशीलतेला पाठिंबा दिला जातो. शिक्षकांच्या सूचनामुळे शाळेत सकारात्मक बदल झाले आहेत का? झाले, होत आहे. सुधारणा प्रक्रियेत सर्व शिक्षकांचा सहभाग घेतला जातो. अगदी सगळ्यांना सहभागी करून घेतलं जातं आणि शालेय प्रशासन अगदी व्यवस्थितपणे चालवतं.